राज्यातील नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे। उमेदवारी न मिळालेल्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे, तर अनेक अपक्ष सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे। असं असताना बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांवर काही नगरपालिका आणि नगरपंचायतींचं समीकरण ठरणार आहे। किती ठिकाणी विरोधक आणि किती ठिकाणी सत्ताधारी याचं चित्रही आजच स्पष्ट होणार आहे। तसंच किती नगरपंचायती या बिनविरोध होणार हे देखील आज समजणार आहे। त्यामुळे कोणते उमेदवार अर्ज मागे घेणार, तर कुणाचं मन वळवण्यात नेत्यांना यश येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। येत्या 2 डिसेंबरला मतदान, तर 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आता कारवाई होणार असल्याची माहिती हाती आली आहे। ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतलाय त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे। सोबतच घेतलेले पैसे देखील वसूल केले जाणार आहेत। एवढंच नाही तर त्यांची वेतनवाढ ही रोखली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। 2.5 कोटी लाडक्या बहिणींची केवायसी सुरू केल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत। 5,000 सरकारी कर्मचारी तर 3,000 शिक्षकांसह पोलीस आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे। ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलाय त्यांना महिला बाल विकास विभागाकडून पत्र पाठवून कारवाई केली जाणार आहे। 2.5 कोटी महिलांपैकी 1,30,00,000 महिलांची आतापर्यंत ई-केवायसी पूर्ण झाली आहे। राज्यातील आमदार खासदारांना सन्मानाची आणि सौजन्याची वागणूक मिळण्यासंदर्भात राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। या निर्णयानुसार सर्व मंत्रालयीन प्रशासनिक विभाग आणि त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुखांसह शासन नियंत्रित आणि संबंधित संस्थांमधील सर्व अधिकारी कर्मचारी यांना विशेष मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत। त्यानुसार विधानमंडळ सदस्य, संसद सदस्य कार्यालयास भेट देतील त्यावेळी त्यांना संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी आदराची आणि सौजन्याची वागणूक द्यावी सूचना देण्यात आल्या आहेत। आमदार खासदारांचं म्हणणं काळजीपूर्वक ऐकावं आणि प्रासंगिक शासकीय नियम आणि प्रक्रियेनुसार शक्य तेवढी तात्काळ मदत करावी अशा सूचना शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कोल्हापुरात राजकीय समीकरण धक्कादायकपणे फिरताना दिसतंय। कारण महायुतीतील कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही अशी भूमिका घेतलेल्या काँग्रेसने चक्क भाजपसोबत युतीची बोलणी सुरू केली आहे। एकमेकांचे कट्टर वैरी असलेले भाजप खासदार धनंजय महाडिक, कमल महाडिक आणि काँग्रेस नेते सतीश पाटील, शिंदे सेनेचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात एकवटलेत। राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राजश्री शाहू आघाडीच्या माध्यमातून जयसिंगपूर नगरपालिका जिंकली होती। त्यामुळे आता जयसिंगपूर आणि शिरोळ नगरपालिका जिंकण्यासाठी महाडिक आणि सतीश पाटीलांच्या युतीसाठी बैठका सुरू आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, मात्र या निवडणुकीत राजकीय विचारधारांना तिलांजली देत स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून एकमेकांचे कट्टर वैरी एकत्र येताना दिसत आहेत। राज्यात पुढील 24 तासात थंडीचा जोर कमी होऊन कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। त्यानंतर कमाल आणि किमान तापमानात 1 ते 2 अंशाने वाढ होऊन हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। लक्षद्वीप आयलंड आणि लगतच्या मालदीव भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आग्नेय अरबी समुद्र आणि लक्षद्वीप भागावर आहे। त्यामुळे पुढील 2 दिवस हवामान कोरडं राहणार आहे। त्यानंतर दिनांक 22 आणि 23 नोव्हेंबरला कोकण गोव्यात, तर दिनांक 22 आणि 24 नोव्हेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। त्यामुळे पुढील 3 ते 4 दिवस पावसामुळे कमाल आणि किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने नोंदवली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 20व्या G20 नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी रवाना झालेत। दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग या ठिकाणी 21 ते 23 नोव्हेंबर 2025 दरम्यान ही शिखर परिषद होणार आहे। दक्षिण आफ्रिकेने आयोजित केली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आफ्रिकन खंडात होणारी ही सलग 4थी G20 शिखर परिषद आहे। ग्लोबल साऊथमध्ये होणारी ही सलग 4थी G20 शिखर परिषद आहे। या वर्षीच्या G20 शिखर परिषदेची थीम एकता, समानता आणि शाश्वतता आहे। ही थीम भारत आणि ब्राझीलमध्ये झालेल्या मागील 2 शिखर परिषदेची सातत्याने पुढे नेते। दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाची लोकसंख्या मोठी आणि पंतप्रधान मोदी म्हणाले की ते जगातील सर्वात मोठ्या भारतीय डायस्पोरा गटांपैकी एक असलेल्या तेथील भारतीय समुदायाला भेटण्यास उत्सुक आहेत।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉक्टर मोहन भागवत हे सध्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. 2 वर्षांपूर्वी मे 2023 मध्ये झालेल्या वांशिक हिंसाचारानंतर त्यांचा हा पहिलाच मणिपूर दौरा आहे. इम्फाळमधील एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी सामाजिक सौहार्द आणि संस्कृती एकतेवर भर दिला. त्यांनी मणिपूरमध्ये सरकार स्थापनेबद्दलही भाष्य केलं. त्यांनी मी सरकार आणि पक्षांच्या कारभारात जास्त हस्तक्षेप करत नाही, परंतु या ठिकाणी एक सरकार असलं पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं मोठं विधान त्यांनी केलंय. त्यासोबतच त्यांनी राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण सर्वांना सोबत घेऊन जाऊ असं आश्वासन देखील दिलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेला टॅरिफ कमी करण्यासाठी सध्या दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यातच अमेरिकेने रशियातील 2 बड्या तेल कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. असं असतानाच आता रशियाने भारताला मोठी ऑफर दिली आहे. या ऑफरनुसार रशियाने 5व्या पिढीच्या Su-57 स्टील्थ या लढाऊ विमानाचे तंत्र भारताला देण्याची तयारी दाखवली आहे. भारतातील रशियाच्या राजदूतांनी याविषयी माहिती दिली. पश्चिमी देशांकडून भारतावर दबाव टाकला जातोय. असं असताना रशियातून भारताला मोठ्या प्रमाणात तेलाची निर्यात केली जाते. अजूनही आम्ही इंधन खरेदीच्या बाबतीत भारतापुढे चांगलं आणि किफायतशीर प्रस्ताव ठेवण्यास तयार आहोत असंही रशियानं म्हटलंय. भारतीय फलंदाज आणि वर्ल्ड कप विजेत्या संघाची धुवाधार बॅटर स्मृती मंधाना हिने नुकताच तिच्या चाहत्यांसोबत एक व्हिडिओ शेअर केलाय. स्मृतीने एका आगळ्या वेगळ्या मार्गाने आपल्या साखरपुड्याची घोषणा केली आहे. स्मृतीने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केलाय. स्मृतीने तिचा लॉंग टाइम बॉयफ्रेंड पलाश मुच्छिल सोबत साखरपुडा उरकलाय. स्मृतीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती आणि तिच्यासोबत टीम इंडियाच्या धुरंधर दिसतायत. तसेच सर्वांनी एका क्लासिक बॉलिवूड गाण्यावर क्लासी डान्स करत स्मृतीच्या साखरपुड्याची घोषणा केली आहे. या व्हिडिओमध्ये स्मृती मानधनासोबत जेमिमा रोड्रिग्स, श्रेयांका पाटील, राधा यादव आणि अरुंधती रेड्डी डान्स करताना दिसतायत. बाई अडलीये म्हणूनच ती नडलीये अशा प्रभावी टॅगलाईनसह येणाऱ्या आशा या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झालाय. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या 19 डिसेंबरला आशा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या. आशामध्ये महिलांची झगडणारी दुनिया, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी अतिशय भावस्पर्शी पद्धतीने मांडली आहे. या कथानकाच्या केंद्रस्थानी आहे आशा सेविका आणि ही भूमिका साकारत आहे रिंकू राजगुरू. रिंकूचा चित्रपटातील लुक सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. रिंकू राजगुरू सोबत या चित्रपटात सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप खारे आणि हर्षा गुप्ते यांसारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत.